क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर अंबड लिंक रोडवर गेल्या काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या माध्यमातून पाईपलाईनचे काम ठेकेदारामार्फत करण्यात आले होते। ते काम करत असताना ठेकेदाराकडून डांबरी रस्ता फोडण्यात आला। काम केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी माती टाकण्यात आली। काल परवा झालेल्या पावसामुळे माती पूर्णपणे बसल्याने पावसामुळे रस्ता ढासळला असून त्या ठिकाणी मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले। त्यामुळे 2 दिवसांपासून बऱ्याच वाहनांना अपघात होऊन नुकसान झालंय। आज दिनांक 1 जुलै रोजी सकाळी एक शाळेचे वाहन जात असताना अचानक त्या खड्ड्यात फसल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झालाय व स्कूल बस चालकाने क्रेन बोलवून वाहन त्या ठिकाणाहून काढले। त्यासाठी त्याला 2000 रुपयांचा भुर्दंड बसला। त्या ठिकाणी ठेकेदारामार्फत सावधानतेचा इशारा म्हणून कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसल्या नाहीत। ही परिस्थिती अशीच असली तर मोठे अपघात होऊन नागरिकांना आपला जीव गमवावा लागेल हे मात्र निश्चित। आज सकाळी त्या मार्गावरून जात असताना सार्वजनिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी या ठिकाणी थांबून पाहणी केली। तसेच काही वाहनांना रस्ता देखील मोकळा करून दिला आणि कॉन्ट्रॅक्टरला या ठिकाणी बोलवून त्यांना देखील दारेवर धरले। या संपूर्ण परिस्थितीचा महाराष्ट्र क्रांती न्यूजने घेतलेला आढावा नक्की बघा। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। आपण जर बघितलं तर सातपूर अंबड लिंक रोड, सातपूर MIDC असेल, अंबड MIDC असेल, या ठिकाणी मोठी गाड्यांची वर्दळ या ठिकाणी पाहायला मिळते। आणि आपण जर बघितलं तर हा संजीवनगर भागातला रोड आहे आणि मोठा वर्दळीचं या ठिकाणी ठिकाण आहे। आणि काही दिवसांपूर्वी या ठिकाणाहून महानगरपालिकेने ड्रेनेज पाईपलाईनचं काम केलेलं असावं असा एकंदरीत अंदाज आहे। आणि या ठिकाणी आपण बघितलं तर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी आता कालच पाऊस पडून गेलेला आहे आणि मोठमोठे खड्डे या ठिकाणी झालेले आहेत। तो रस्ता पूर्णपणे ढासळलेला आपल्याला दिसतो आहे आणि वाहनांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतो आहे। मोठा अपघात होऊन आणि नागरिकांना, वाहनधारकांना जीव गमवावा लागेल अशी एकंदरीत परिस्थिती आहे। आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर संदीप तांबे साहेब या ठिकाणी आहेत, वाहनांना रस्ता मोकळा करून देत आहेत। ते काही वेळ इथून जात असताना रस्त्यावर थांबलेले आहेत। आपण त्यांच्याशी संपर्क करूया। साहेब, आपलं महाराष्ट्र क्रांती न्यूज मध्ये स्वागत आहे। एक भयानक दृश्य आणि भयानक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे। महानगरपालिका नागरिकांचं बळी घ्यायला तयार आहे का, काय सांगताय? तुम्ही जे बोलले ना, नाशिक महानगरपालिका बळी घ्यायला तयार आहे का, ते त्याच्यासाठीच वाट बघताय। गेल्या काही वर्षामध्ये या रस्त्याला दुर्दैवी मृत्यू झालेले, कित्येक जणांचे संसार उघड्यावर पडलेले, परंतु नाशिक महापालिकेला पावसाळ्याजवळ आल्यावरची खोदकामाची आठवण येते का? दरवर्षीचं या रस्त्याला मागच्या वेळेस गॅस पाईपलाईन होती, यावेळेस ड्रेनेज लाईन आहे। तर पावसाळ्याच्या आधी हे काय करत असता? इतके मोठे खड्डे, इथं छोट्या मोटरसायकलनी मोठ्या गाडीवाल्याचा खूप मोठा अपघात होऊ शकतो। आणि ही जी कामाची जी दर्जा आहे याच्याकडे कोणाचंही लक्ष नाहीये। आणि जिथं कुठं मोठे मोठे खड्डे पडले ते बुजवण्यासाठी आम्ही आता निवेदन दिलं होतं। मान्य विभागीय अधिकारी सांगता की माझ्या हातात काहीच नाहीये, मी फक्त नळ कनेक्शनची सही करण्यापुरते आम्हाला अधिकार आहे। आणि जे बांधकामचे कधी कामं असतील त्यांना बोलल्यानंतर ते सांगते आमच्याकडे मटेरियलच शिल्लक नाहीये। याचा अर्थ नागरिकांनी काय घ्यायचा? अतिशय भयानक परिस्थिती। इतका मोठा रस्ता असताना या ठिकाणी छोट्याच नाही मोठ्या गाडीचा इतका मोठा अपघात होऊ शकतो। याच्यातून कोणाच्या जीवितास हानी पोहोचू शकते, आर्थिक नुकसान होऊ शकतं, कोणाचा संसार उघड्यावर पडू शकतो, कोणी त्याच्या आयुष्यातून पूर्णतः अपघात होतं। या घटना इथं गेल्या वर्षी पण घडलेलं आहे, त्याच्या मागल्या वर्षी पण घडलेलं आहे। आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सरकारी जे अधिकारी असतील प्रशासनातले यांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे। हा कामाचा दर्जा जर बघितला, अतिशय भयावह परिस्थिती। साहेब, आता या ठिकाणी ज्या कोणी ठेकेदाराला काम दिलं असेल, ज्यांनी अशी परिस्थिती करून ठेवली, नागरिकांच्या जेव्हा धोका निर्माण झाला त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ नये का? 100% त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। परंतु आता ह्या लोकशाही, आपण म्हणतो भारतातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे, आपल्यासारख्या सामान्य लोकांनी अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार यांच्याविषयी काही बोललं तर त्याला दडपशाहीमध्ये वागावं लागतं। सगळे अधिकारी जे आहे प्रशासनातले हे ठेकेदारांचे लाड पुरवत आहे आणि त्याचं प्रत्यय तुम्हाला इथं येईल। तुम्हाला ही जी परिस्थिती आहे ती 2-3 दिवसापूर्वी अशीच आहे। 2-3 दिवसापासून या ठिकाणी सकाळी पण एक स्कूल बस या ठिकाणी गेली होती, त्याला 2000 रुपये खर्च आला, क्रेन बोलावं लागली, ती काढावं लागली, रस्ता लॉक व्हावा लागला। या सगळ्या परिस्थितीला महानगरपालिका दुर्लक्ष का करते? महापालिकेला नागरिकांविषयी आस्थाच नाहीये। 2 वर्षापूर्वी महापालिकेचेच कर्मचारी एक पाटील पार्क मधील त्यांचा मुलगा अशाच खोदकामामुळे या ठिकाणी मृत्यू झाला।
तरी महापालिकेला जागा येत नाही. महापालिकेला आता काय लोकांचे मृत्यू येण्याची वाट बघायची आहे का लोकांना मारण्याचा ठेका घेतलाय नाशिक महानगरपालिकेने? अशा पद्धतीने जर ठेकेदारांचे लाड पुरवले जात असतील तर या सामान्य लोकांनी नेमकं न्याय कोणाकडे मागायचा? आता समजा ही परिस्थिती सुधारली नाही महानगरपालिकेने, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पातळीवर काय पावलं उचला? 100% येत्या 4-5 दिवसात आंदोलन ठरलेलं आहे. जे मागे मी 22 तारखेला त्यांना इंटिमेशन दिलेलं आहे की या परिसरातील सर्व रस्ते, अंतर्गत रस्त्यांचे खड्डे, स्ट्रीट लाईट आणि असे धोकादायक खड्डे हे जर बुजवले गेले नाही तर जे आंदोलन ठरलेलं आहे ते ठरलेलं आहे आणि नाशिक महानगरपालिकेसमोर, सातपूर विभागीय कार्यालयासमोर आम्ही ते करणार आहे. निश्चितच आपण जर माझ्या पाठीमागे बघत असाल तर अजून देखील वाहनांच्या रांगा लागलेल्या आहे. आता जे एक मोठं कंटेनर या ठिकाणाहून गेलेलं आहे आणि थोडं जरी इकडे त्याचं टाक आलं तरी ते या खड्ड्यात जाऊ शकतं, मोठी जीवितहानी या ठिकाणी होऊ शकते. काही नागरिक देखील आहेत. आपका नाम क्या है? महेंद्र जगताप. तुम्ही इथंच असता? हो, इथं वाहन चालवता? कधीपासून ही परिस्थिती अशी? गेल्या 1.5-2 महिन्यापासून चालू आहे हे काम. हे काम चालू आहे, परंतु हे खड्डे कधी पडले? हे आता काल परवापासूनच जास्त पाऊस. असेच वाहनांना हो रोज. निश्चितच आपण जर बघितलं तर रोज वाहनांना असा मनस्ताप सहन करावा लागतो आणि मोठी भयावह परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. रस्ता जो आहे तो या ठिकाणी कामं करण्यात आलेली आहे ठेकेदाराकडनं, पण पूर्णपणे असभ्यपणे दुर्लक्ष या ठिकाणी झालेलं आहे आणि मोठी जीवितहानी या ठिकाणी होऊ शकते. रस्ता पूर्णपणे ढासळलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये वाहनधारक या ठिकाणाहून जात असताना त्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून महानगरपालिकेने आता तरी डोळे उघडावेत आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नाविषयी खेळू नये असं एकंदरीत या ठिकाणी चित्र निर्माण होत आहे. या प्रकाराकडे महानगरपालिका कशा पद्धतीने लक्ष घेतं हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक. तुमचं नाव काय साहेब? निलेश नामदेव खोडे. काय सांगाल, इथं भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे? इथं भयावह परिस्थिती अशी आहे का इथं नगरपालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळे व इथं लोकप्रतिनिधी जे कोणी आहे, माजी असो, स्टँडिंग असो किंवा कोणी पण असो, कुठलेही याचं लक्ष नसल्यामुळे नगरपालिकेचा भोंगळा कारभार चालू आहे. अक्षरशः लोकांचे जीव घेण्याचं काम चालू आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये नगरपालिका सुविधा पुरवायला तयार नाही. फक्त कर द्या, घरपट्टीवर 10%, 20% कर द्या, महिन्याला कर द्या. इथं लोकांचा जीव गेला असला तरी काही फरक पडत नाही. इथं जर तुम्ही बघितला पूर्ण रोडला 1.5 ते 2 फुटाचे खड्डे पडलेले आणि जे लोकप्रतिनिधी किंवा जे समाजसेवक जे आहे, हे जे काम करण्यास इच्छुक आहे, जसं संजीव भाऊ यांच्या काम, पण यांच्याही शब्दाला कुणीही तोड देत नाही. मी गेल्या 1.5 महिन्यापासून संजीव भाऊंचं निवेदन बघितलेलं आहे, हा पाणी प्रश्न बघितलेला आहे. तर त्यांच्या सुद्धा शब्दाला कोणीही मान्यता देत नाही. नगरपालिका फक्त भोंगळा कारभार करते आणि फक्त पैसे द्या आणि नागरिकांचा जीव द्या. आता त्यांच्या माध्यमातून ते ठिय्या आंदोलन करणार आहेत, त्याला तुमचा पाठिंबा असेल? 100% संजीव भाऊच्या पाठीमागे आम्ही 100% पूर्ण जनता उभी आहोत आणि जनता त्यांना सपोर्ट करणार आहात. कारण एकमेव नेता असा आहे किंवा एकमेव आमचा मोठा माणूस असा आहे का जो रस्त्यावर उतरलेला आहे. बाकी सगळे नगरसेवक, माजी नगरसेवक घरात गोधडी घेऊन झोपले आहेत, हे मी स्पष्टपणे सांगतो. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.